नमस्कार श्रोते हो, आज या ठिकाणी आपण एक थोडासा गमतीशीर व्हिडिओ मी आज घेऊन आलेलो आहे। तर गुणमिलन रोजच्या जीवनातील एक विषय असतो आपल्या। आता आम्हाला हा रोजचा विषय आहे गुणमिलन, मॅच मेकिंग आपण त्याला म्हणतो। तर एक साधारण एक गैरसमज हा सगळीकडे आहे, म्हणून मला हा आज एक व्हिडिओ करावासा वाटला। 36 गुणांबद्दल काय म्हणणं आहे गुरुजी तुमचं, किंवा 36 गुण वाईट असतात, त्यांचा दोघांचा 36चा आकडा आहे, वगैरे वगैरे वगैरे। म्हणून मला असं वाटलं की आजचा एक व्हिडिओ बनवला पाहिजे आणि हा गैरसमज कुठेतरी आपण लोकांचा दूर केला पाहिजे। तर श्रोते हो, खरं तर गमतीशीर व्हिडिओ आहे आजचा आणि थोडासा विचार करायला लावणारा व्हिडिओ आहे। 36 गुण केव्हा येतात? तर श्रोते हो, एक साधा नियम आहे। 2 व्यक्तींचे म्हणजेच वधूवरांचे एकच जर रास आली आणि भिन्न नक्षत्र आले, किंवा एकच रास आली एकच नक्षत्र आलं, या 2 नियमांमध्ये 36 गुण येतात। डोळे झाकून 36 गुण येतात। शक्यतो याच नियमांमध्ये 36 गुण येतात। आता अशा केसमध्ये त्या दोघांचा 36चा आकडा आहे आणि त्या दोघांचं जमणार नाही, अशी साधारणतः गमतीशीर एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे। का तर म्हणावं, त्या 3चं तोंड एकीकडे आणि 6चं तोंड एकीकडे, आणि अगदी एज्युकेटेड लोक सुद्धा 36 गुणामध्ये 3चं तोंड एकीकडे आणि 6चं तोंड एकीकडे असल्यामुळे खरंच दोघांचा 36चा आकडा आहे म्हणून विवाह टाळतात आणि दोघांचं नक्कीच भांडण होईल आणि दोघांचा 36चा आकडा आहे आणि दोघांचं जमणार नाही, असे एक्सप्रेशन्स देतात। आता इथे गमतीचा पार्ट मला तुम्हाला सांगायचा असा आहे की ज्या वेळेस 36 गुण येतात तर अष्टकूट, जी 8 कुट गुणमिलनामध्ये दिलेली आहेत, त्यामध्ये वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रहमैत्री, गण, भकूट, नाडी, हे जे 8 कुट आहेत, हे 8ही कुट शुभ असतात आणि ते शुभ 8ही कुट असल्यामुळे, म्हणजे 8ही परीक्षेतले प्रश्न शुभ असल्यामुळे किंवा 8ही प्रश्नांची उत्तरं बरोबर आल्यामुळे तुमच्या त्या पेपरमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेले आहेत, म्हणून 36 पैकी 36 गुण मिळाले, म्हणजे 100% मार्क तुम्हाला त्या दिवशी त्या पेपरमध्ये मिळालेत। म्हणून तो अशुभ कसा असेल? आता बरेच जण त्या 36 गुणांचा संबंध 36चा आकडा, त्या दोघांचा 36चा आकडा आहे या म्हणीशी लावतात। आता हे गमतीचा विषय बरं, 36चा आकडा आणि पंचांगात दिलेले 36चे गुण, या 2 36 या गोष्टींचा परस्पर कुठलाही संबंध नाही। हे 2 36 कदाचित योगायोग असतील। आता ज्यांना त्या 36 गुणांचा एकमेकाकडे बघण्याची जर ॲलर्जी असेल तर त्यांनी ते 36 गुण उर्दूमध्ये लिहावेत, त्यांनी ते 36 गुण तमिळमध्ये लिहावेत, इतर लँग्वेजेसमध्ये लिहावेत,
चायनीजमध्ये लिहावेत. थोडक्यात काय बरं, म्हणजे 36 हे देवनागरी लिपीमध्ये लिहिले की 3चं तोंड एकीकडे आणि 6चं तोंड दुसरीकडे असं दिसतं किंवा भासतं. बरोबर आहे ना? होय, ते बरोबरच आहे. तर या ठिकाणी हे लक्षात घ्या की या ठिकाणी प्रॉब्लेम 36चा आकडा या आकड्याचा नाही, तर देवनागरी लिपीमध्ये दिसणारं किंवा भासणारं 3चं तोंड एकीकडे आणि 6चं तोंड दुसरीकडे. श्रोते हो, या ठिकाणी 36चा आकडा या म्हणीचा आणि त्या 36च्या गुणांचा काहीही संबंध नाही. ती 36चा आकडा आहे, ही म्हण वेगळ्या कामाची आहे, वेगळ्या गोष्टींशी संबंधित आहे असेल ती म्हण तिच्या जागेवर बरोबर, परंतु गुणमिलनाच्या ठिकाणी असलेला जो 36 गुणांचा विषय आहे हा मात्र वेगळा आहे. आणि त्या 36 गुणांचा संबंध त्या 36चा आकडा या म्हणीशी लावणं हे मात्र चुकीचं आहे. त्यामुळे 36चे गुण पूर्वी कधी वाईट नव्हते, आजही वाईट नाही आहे. आणि मात्र 36चे गुण आले म्हणून सर्व चांगलं हे आहे असंही नाही. 36 गुण आल्यानंतर देखील काही गोष्टी बघणं गरजेचं असतं. ते मात्र प्रोफेशनल जे गुरुजी आहे यांना मात्र दाखवून घ्यायचं. कारण गुण आले म्हणजे सगळं ओके झालं असंही नाही. गुण बघितल्यानंतर आपला जो कुंडली चार्ट असतो तो कुंडली चार्ट दोघांचा कसा आहे, त्या दोघांची कंपॅबिलिटी कशा पद्धतीने बसते हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. दोघांची लग्नस्थानं कशी आहे, दोघांची पंचमस्थान कशी आहे, विवाह सुखस्थान कशी आहे, दोघांच्या पत्रिकेची करिअर स्थान कशी आहे हे बघून घेणं गरजेचं आहे. म्हणून श्रोते हो, या ठिकाणी 36 गुणांबरोबर कुंडलीचा चार्ट बघणं गरजेचं आहे आणि मगच निर्णय घेणं गरजेचं आहे. म्हणून प्रोफेशनल शिकलेले जे गुरुजी आहेत, तुमच्याकडे जे कोणी गुरुजी असतील जे शिकलेले आहे, प्रोफेशनल आहे, त्या गुरुजींना तुम्ही आपली पत्रिका निश्चित दाखवा आणि निर्णय घ्या. आपला हा आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. नक्कीच आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि ज्यांना ज्यांना ही शंका नक्कीच आलेली असेल त्यांना नक्की शेअर करा. नक्की त्यांच्या डोक्यातील ही शंका 36 गुणांची दूर होईल आणि त्यांनाही याचा नक्की फायदा होईल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.